अरे वा सुरमई आहे ही बघा, सुरमई जबरदस्त सुरमई आहे ही बघा, मोठी जिवंत सुरमई ही बघा, सुरमई सुरमई बघा, जिवंत सुरमई आहे ही बघा, एक नंबर खतरनाक ही बघा, टाकव बालू, जबरदस्त सुरमई बघा, ही बघा सुरमई, सुरमई आहे मोठा पीस आहे रे, अरे जबरदस्त एक नंबर मित्रांनो, खतरनाक मस्त पीस भेटला बघा, सुपर जबरदस्त पीस आहे, पीस बघ कसलाय, पोपट एक नंबर, जबरदस्त पोपट मासा बघा, हो बघा पोपट मासा एक नंबर, हा बघा एक नंबर, खतरनाक काम झालेलं मित्रांनो, बघा जबरदस्त पीस आहे एकदम, भाऊ दाखव इकडे, सुपर पीस, सुपर एकदम पोपट मासा, अरे वा हे बघा सुरमई, सुरमई आहे मोठा पीस आहे रे, अरे जबरदस्त एक नंबर मित्रांनो, खतरनाक मस्त पीस भेटला बघा, सुपर जबरदस्त पीस आहे, हे बघा मित्रांनो आपले ना खांदा पूर्ण ओढून झालाय आणि सुरमई बघा असला लॉट पडलाय, जबरदस्त सुरमई आहे बघा, ह्या सुरमई आहेत ना मगाशी ठेवले ते 9 सुरमई आणि एक पोपट मासा, आणि बघा हे 14 सुरमई भेटल्यात आपल्याला या साईडला. नमस्कार मित्रांनो, मी यश तवी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो आज पुन्हा एकदा आलो आपण खोल समुद्रामध्ये सुरमईची मासेमारी करायला, आणि आज आहेत ना आपण ते म्हणजे आपण 50 किलोमीटरवरती ना सुरमईची मासेमारी करणार आहोत. आणि आपलं ना मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंट आलेल्या की दादा सुरमई कशा काय मारतात. तर मित्रांनो कसं असतं माहिती आहे, सुरमई मासेमारीच्या 2 पद्धती असतात, एक असते ती म्हणजे ट्रॉलिंग आणि दुसरी असते ती म्हणजे पागोली पद्धत. जे ट्रॉलिंग करतो ना त्याला जिवंत सुरमई येतात, त्याला गळ टाकले जातात. आता समज 3 माणसाचे ना त्या 3 जणांच्या हातामध्ये पाके असतात, असे ते पाके पकडायचे आणि त्याला लागला ना खेचला ना की हातावर लोड येतो, तर त्याला म्हणतात ट्रॉलिंग पद्धत. तर त्याला आहे ना मासे आहेत ना म्हणजे सुरमई ते जिवंत येतात. आणि जी पागोली पद्धत असते ना ती जी असतात ना तिला गळ असतात, ते तुम्हाला आम्ही दाखवून आता कशा पद्धतीचे गळ असतात ते, कारण आज आपण पागोलीची पद्धत आहे ना ती वापरणार आहोत. आणि पागोलीच्या पद्धतीला ना 500 गळांची पागोली असते, 500 ते 700 गळांची. तर कसं असतं माहिती आहे, तर पागोली आपण लावली आणि ती पागोली लावली येईपर्यंत ना 500 गल नाही करून आपल्याला 2 तास आहेत ना, तरी पण आपल्याला ते बघायला लागतात. 2 तास लाईन चेक करायला लागते आपल्याला. तर कसं असतं माहिती आहे, सुरमई जेव्हा लागते ना तेव्हा ती 15 मिनिटाच्या आतमध्ये मरून जाते. ते सुरमई कधी लागले असेल ते आपल्याला माहिती नसतं नेमकं. तर त्यामुळे ना सुरमई मेलेले येतात पागोलीच्या पद्धतीला. तर भरपूर जणांचं क्वेश्चन होतं, तर मी तुम्हाला त्याचा उत्तर आहे ना तुम्हाला दिलेलं आहे. तर चला आता पागोली लावायला आपण सुरुवात करतोय आहे, म्हणजे ज्याला खांदा म्हणतो ते. तर चला आता पाठीमागे जाऊन लावूया. इकडे बघा, इकडे मस्त एक आहे ना सूर्यदेव पण वरती आला आहे. आपण सकाळी बंदरामधून निघालेलो, तरी पण 2 ते 2.5 वाजता निघालेलो आपण बंदरामधून. तर आता पागोली लावायला घेतो आपण. चला बघूया पागोली कशा पद्धतीने लावायची ते आपल्याला. तर आता मित्रांनो आपण आहे ना लोकेशनला आलो आहे, आणि आता आहे ना आपण जो खांदा असतो ना म्हणजे पागोली ती लावायला सुरुवात केली. इकडे बघा, इकडे जी पहिली आपली जी निशाणी आहे ना ती आपल्याला सोडायची आहे. निशाणी सोडतोय आणि एक एक आपल्याला आहेत ना गळ लावत जायचे आहेत. अशा प्रकारचा खांदा असतो का, किती गलांचा खांदा असेल तरी पण हा 300 350 म्हणजे 300 350 गल, म्हणजे बूज 300 आणि गल 300 ना, असं ना. तर तो बघा अशा प्रकारचा खांदा आहे हा, तो लावायला आता सुरुवात केली आपण. या साईडून आहे ना आपण खांदा लावायला स्टार्ट केली आहे. आणि त्या साईडला बघा तिकडे जिवंत मावरा आहे, जिवंत मावरा आहे ना या बादलीमध्ये देतोय काढून, आणि तिकडनं आहे ना आपला काशाम आहे ना तो मावरा बघा लावतोय आणि उडवतोय तेवढा लांब. आणि पाठीमागे आपल्याला तुम्हाला लाईन दिसत असेल बुजं, हीच बुजं आहेत ना आपल्याला खांदा लावल्याच्या नंतर. हा संपूर्ण जेव्हा कांदा लावून होईल ना तेव्हा हे बघत यायच्यात आपल्याला. जर बूज दाबताना दिसला तर समजा ती सुरमई लागली म्हणून. बघा एका गालाला मावरा, एका गालाला बुजचू. बूज याच्यासाठी लावतात बूज, कारण आहे ना मावरा जर दुसऱ्या गालाला जर लागला ना तर बूज दाबतो त्या साईडचा, मग आपल्याला समजतो की बाबा या इथे ठिकाणी आहे ना मावरा लागलाय म्हणून. तो मावरा उडवला. इथं आपण आहे ना पागोली लावतोय, आणि या साईडून बघा एक मोठी बोट पण चालली आहे. उत्तन बित्तन साईडला जी बोटी असतात ना तशा पद्धतीची एक बोट आहे बघा, इकडनं चालली आहे आणि इकडनं आपण खांदा लावतोय आहे. कुठं दबंगवाला, याच्यामध्ये सुरमई वगैरे येतात ना त्या बोटीमध्ये.
ते झालं आहे ना त्याला सुरमई भेटतात त्या जाळ्यांना. या साईडून बोट चालली आणि या साईडून आपण खांदा लावत चाललो आहे. तरी पण मिनिमम आपला खांदा असतो ना तर 8 ते 10 किलोमीटरच्या आसपास खांदा लागतो 500-600 गालांचा. तर इकडे गल लावायला घेतलं आपण. तर मित्रांनो तुम्हाला ना संपूर्ण गल दाखवता नाही येणार ना लावताना, कारण 500 गलांचा खांदा असतो. तर तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कशा पद्धतीने आपला खांदा लावायचा आहे तो. आणि खांदा लावल्याच्या नंतर आहे ना आपल्याला रनिंगवरती आहे ना तो खांदा बघत जायला लागतो कुठे बूज दाबतोय काय. जिथे बूज दाबेल ना तिथे आपल्याला मावरं भेटेल. इकडे खांदा लावतोय आपण आहे. एवढे सारे गल असतात. हे काका आहेत ना ते गल त्याला काढून देतात आहेत. तो बालू आहे ना भुजाला गल लावतोय आणि एक गल आहे ना तो मावऱ्याचा लावायला लागतो. तो आपला काशा मामा लावतोय. आता आहे ना आपला खांदा आहे ना तो संपायला आला आहे. तर 3-1 गल शिल्लक राहिलेत आहेत 2-3 गल. तो पूर्ण आहे ना खांदा संपायला आला आहे. या बूज आता बूज लावला आहे आणि या शेवटच्याला मासा लावते आणि याला परत एकदा बूज लावते. तर बघा इकडे मासे लावून झालेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आहे ना खांदा लावलाय पूर्ण आणि आता थोड्या वेळाने आहे ना आता म्हणजे 5 मिनटं थांबायचं आहे आणि परत आहे ना जिथून आपण आता खांदा एंड केला आहे ना तिकडनं परत एकदा आहे ना आपण बघत जायचं आहे. जर बूज दाबताना दिसला आपल्याला तर समजेल आपल्याला मावरा आलाय का नाही तो. तर चला बघूया आता पाठीमागे जाऊया. आता आपण जी लाईन आता लावत आलो ना जी खांद्याची ते आता बघत जाऊया कुठे कुठे आपल्याला मावरा लागतोय तो नेमका. चला बघू. तर आता ना मित्रांनो आपण आहे ना खांदा आहे ना तो बघत चाललोय. तुम्हाला या साईडला इकडे बूज दिसत असतील. आपल्याला खांदा आहे ना बघत जायचं आहे. जिथं बूज दाबेल ना तिथे समजायचं आपल्याला मावरा आलाय म्हणून. चला आता लाईन चेक करत जाऊया आपण कुठे कुठे मावरा आलाय तो. हो मित्रांनो या साईडला ना पहिलाच बूज आपल्याला दाबलेला दिसला बघा. इकडे हा बूज आहे ना तो दाबतोय बघा, दिसत असेल तुम्हाला पाण्यामध्ये. आणि बघूया आता पहिल्या इथे आपल्याला काय कॅच झालंय ते नेमकं आहे. इकडे आपल्याला बूज दाबलेला दिसतोय. बघूया काय मावरा कॅच झालाय तो. अरे वा सुरमई आहे ही बघा. सुरमई जबरदस्त सुरमई आहे ही बघा. मोठी जिवंत सुरमई ही बघा. सुरमई बघा. जिवंत सुरमई आहे ही बघा. एक नंबर खतरनाक ही बघा. टाकव बालू. जबरदस्त सुरमई बघा. मस्त पीस भेटला. मोठा पीस आहे. पहिलीच सुरमई कॅच झाली आपल्याला. जबरदस्त पीस आहे बघा. सुरमई सुरमई मोठी सुरमई जिवंत सुरमई लागली आहे. सुरमई बघा. सुरमई पीस जबरदस्त आहे. मोठाच पीस आहे. आपण आता एकदा ना गल वगैरे काढला याचा आणि पुन्हा एकदा ना आपण मशीनवरती स्टार्ट होऊन आता रनिंगमध्ये जाणार आहोत. मित्रांनो आपण पुन्हा एकदा रनिंगमध्ये चाललोय आहे. हे आपण बोया दाबतोय आणि बघा आता ना या मगाशी या का इकडे बूज होता ना त्याला बूज दाबत होता आणि इकडे बघा आता इकडे बूज दाबतोय आहे. हे बघा या साईडला बूज दाबतोय पूर्ण क्लिअर. बघूया इथे पण आपला काय नेमका मावरा आहे तो.
इकडे पण बूज दाबत होता बघा. लागोपाठ म्हणून 2 बूज दाबले ना पटापट पटापट. म्हणजे तिकडे एक बूज दाबला समोर आणि या साईडला पण एक बूज दाबलाय. सुरमई आहे बोलतोय आहे. अरे हो सुरमई आहे बघा मित्रांनो. बघा पाण्यामध्ये तुम्हाला दिसत असेल सुरमई. जबरदस्त सुरमई आहे पण बघा. एक नंबर मोठा पीस आहे रे खतरनाक. एक नंबर मित्रांनो. पीस बघा सुपर पीस. एक नंबर जबरदस्त पीस भेटला मित्रांनो. सॉलिड पीस आला आहे. सुरमई लागोपाठ 2 सुरमई लागल्यात आहेत. लागोपाठ 2 सुरमई बघा. जबरदस्त पीस लागलेत आहेत. मोठे मोठे पीस आहेत ते पण. मित्रांनो खतरनाक साईज आहे जी पण सुरमईची. जबरदस्त पीस लागलेत आहेत. तर या साईडला ना अजून एक बूज आपल्याला दिसतो आपल्याला. आणि बघा इथे 2 सुरमई आपल्या ऑलरेडी आल्यातच आहेत. आणि बघूया इथे पण काय कॅचिंग झालं आपल्याला. इथे पण अजून एक बूज दाबतोय आहे. बघूया या साईडला पण काय कॅच आहे ती. काय मावरा कॅचिंग झालंय बघूया आपण. सुरमई आहे काय. अरे वा जबरदस्त. हे बघा मित्रांनो 3री सुरमई. सॉलिड पीस आहे आपण. लागोपाठ 3री सुरमई लागली आहे. एक नंबर मस्त पीस भेटत चाललेत नाही. साईज बघा साईज सुरमईची पण जबरदस्त पीस आहेत. सुरमईची साईज पण मस्त आहे बघा. जबरदस्त सुरमई आहेत. 3 सुरमई भेटल्यात आपल्याला. आणि पुन्हा एकदा इंजिन स्टार्ट केले आपण आहे. आणि पुन्हा एकदा आपण लाईन आहे ना चेक करत चाललोय आहे. हे बघा मित्रांनो या साईडला पण आहे ना अजून एक बोया दाबताना दिसला आपल्याला. बघूया नेमका या बोयाला काय मावरा लागलाय तो गालाला. आपण बूज दाबलेला दिसला आपल्याला या साईडला इकडे. काय सकलाय वाटते. सकला रे हा बॅट आहे बॅट आहे. पोपट मासा लागलाय. पोपट मासा बघा तुम्हाला दिसतो का तिकडे सांगा आपल्याला. बघा इकडे पोपट मासा मोठा पोपट मासा लागलाय. पीस बघ कसलाय पोपट. एक नंबर जबरदस्त पोपट मासा बघा. हो बघ पोपट मासा एक नंबर. हा बघा एक नंबर खतरनाक काम झालेलं मित्रांनो. बघा जबरदस्त पीस आहे एकदम. भाऊ दाखव इकडे. सुपर पीस सुपर एकदम पोपट मासा. अरे वा खतरनाक. थांब 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 दाखव दाखव इकडे. हे बघा खतरनाक मोठा पीस लागलाय पोपट मासा. जबरदस्त एक नंबर खतरनाक मोठा पोपट मासा भेटला आपल्याला. या साईडला बघा आपल्याला मस्त की मोठा आहे ना पोपट मासा भेटलाय. खतरनाक मोठा पोपट मासा आहे. आणि पुन्हा एकदा ना आपण लाईन आता चेक करत चाललोय आहे. या साईडला पण आहे ना एक बूज दाबतोय खालती. तर बघूया इकडे काय मावरा आहे तो कॅचिंग. इथे पण बूज दाबतोय तिथं पण बूज दाबतोय. बघूया काय मावरा आहे कॅच चाललेला समजेल आपल्याला. ही बघा सुरमई. बघा सुरमई जिवंत सुरमई. अरे वा एक नंबर. बघा सुरमई खतरनाक. दाखव इकडे सॉलिड साईज आहे बघा सुरमई. 4थी सुरमई. जबरदस्त साईज आहे मित्रांनो. बघा एक नंबर से आहे. आणि बघा वरती आल्याच्या नंतर गल पण निघाली. तर आता आहे ना पुन्हा एकदा आहे ना आपण रनिंग मध्ये चाललोय खांदा बघत. आणि बघूया आता पुढे आपला काय मावरा भेटतोय तो. कारण बघा इकडे गल आहे ना गलाला जिवंत मावरा सोडलेला आहे. तर पुन्हा एकदा आपण रनिंग मध्ये चाललोय आहे. बघूया पुढे अजून किती मावरा भेटते आपल्याला समजेल. अजून कॅचिंग कुठे कुठे आपल्याला होतंय ते. बूज दाबतोय आहे. बघूया या बुजाला काय मावरा कॅचिंग झालाय तो. बघूया समजेल आपल्याला. आता आपण ओढतोय या साईडला इकडे. ये देवा वरती चल. अरे वा जबरदस्त जबरदस्त. बघा सुरमई घेतली खेळून. हे बघा
नॉर्मली गल लागलेले आहेत बघा. गल कुठे लागलाय तुम्हाला दाखवता बघा. दाखव गल कुठे लागला दाखवा बघा. गल बघा कुठे लागलाय. सुरमई खेळवायची टेक्निक याला म्हणतात. सुरमई पकडणे कोणाच्या पण बसचं काम नाही. ज्याला येतं ना तोच करू शकतो, कारण तो गल लागलेला बघा कुठे. आम्हाला तर वाटलेलं की सुरमई जाईल म्हणून, पण सुरमई मस्तपैकी भेटली आहे. जबरदस्त पीस आहेत बघा. सुरमई मस्त पीस आहे बघा. 5 सुरमई 1 पोपट. तर इकडे ना पुढे ना आपण बघत चाललोय. आहे तो भूज दाबते तो बघ. अजून एक सुरमई आहे बघा. भूज दाबते पुढे. इकडे भूज दाबतोय. 2-3 बोया दाबतात बघा. हा बोया आपण उचललाय भूज, आणि तो तिकडे पण भूज आहे ना जोराने दाबतोय. बघूया काय मावरा आहे नेमका समजेल आपल्याला. इकडे बघा मोहन आहे ना, तो ओढायला घेतोय पाकाय. बघूया काय कॅचिंग झालंय समजेल आपल्याला ओढल्यावर. या साईडला आहे सुरमई आहे. सुरमई आहे ही बघा. सुरमई बघा. ही मेलेली सुरमई आहे. बघितलं दादा बघा. ही सुरमई मेलेली आहे. ही भरपूर टाइम झालेला आहे ना हिला लागलेला. ही भरपूर वेळ झालाय ना म्हणून बघा. ही मेलेली सुरमई आली आपल्याला. या साईडला पण बूज आहे ना, तो दाबतोय इकडे बघा. इथे मावरा कॅचिंग झालेला आहे. बघूया ही काय कॅच आहे ते आपल्याला समजेल. बघूया आता काय कॅचिंग झालंय समजेल आपल्याला. आपण बूज आहे ना दाबत होता इकडे. सुरमई वाटतं काय. सुरमई आहे का मोठे. सुरमई आहे बघा. सुरमई जिवंत सुरमई. ही बघा ही भरपूर टाइम झालेली आहे बघा. ही सुरमई लागून ना भरपूर वेळ झालेला आहे. मस्त एक पीस कॅच झाला बघा. आपण एक सुरमई एक नंबर आहे बघा. पटापट सुरमई लागतात आहे. सुरमई बघा. सुरमई एक नंबर सॉलिड पीस भेटलेत आहेत. आणि पुन्हा एकदा आपण आहे ना लाईन चेक करत चाललोय आहे. तेव्हा मित्रांनो या साईडला ना 2 बूज आहेत ना, ते एकत्र आणलेले आहेत. बघूया इथे काय मावरा आहे तो. 2 बूज आहेत ना एकाशी भेटलेत आहे बघा. बघूया काय मावरा आहे तो आता समजेल आपल्याला. इकडे काहीतरी मावरा आहे. सुरमई आहे. सुरमई बघा मोठी सुरमई आहे. हिला पण भरपूर वेळ झालेला आहे. मगाशी आपण स्टार्टिंगला गेलो ना लावत, त्या सर्व सुरमई आहेत. मोठी सुरमई बघा. जबरदस्त मोठी सुरमई आहे. हे भरपूर उशीर झाला ना त्यामुळे सर्व आहेत ना सुरमई आपल्याला मेलेले दिसतात. नाहीतर जिवंत सुरमई आले ना की मस्त आहे की अशी पूर्ण. या साईडला ना आपण पुन्हा एकदा आहे ना चेक करत चाललो आहे लाईन. बघूया आपल्याला आता कुठे अजून सुरमई भेटते काय समजेल आपल्याला. पुढे पुढे जसे जसे पुढे जाऊ ना तसं आपल्याला इकडे लाईन दिसते असेल भूताची. भूत दाबला की समजायचं सुरमई आहे. उन्हामुळे ना सर्व मावरा आहे ना पहिले फ्रीज मध्ये आपण स्टोर करतोय. एक साईडला ठेव. एक साईडला आहे कुठला तर एक साईडला ठेवते. इकडे ठेव बाजू. मावरा पहिला आतमध्ये टाकून घेतोय फ्रीजरच्या खानामध्ये. सुरमई वगैरे आतमध्ये टाकून घेतो. सर्व फ्रीजरमध्ये आतमध्ये स्टोर करतो आपण सुरमई आहे. आणि ज्या आता परत एकदा येतील ना त्या सर्व आपण नंतर वरती ठेवू. कारण आपण आहे ना एक लाईन एकदा बघत आलो तर आपल्याला नाही करून किती 8 काय 9 सुरमई भेटल्या आणि एक पोपट मासा भेटला. आता बघूया पुढे आपल्याला किती सुरमई भेटेल आपल्याला समजेलच. अजून आपल्याला लाईन पालवत जायची आहे. आपण पहिले सुरमई आतमध्ये टाकून घेतले. अब इकडे आहे ना
रनिंगमध्ये येताना ना अजून एक बूज आहे ना आपला कॅचिंग झाला आहे. बघूया इथे बूज दाबतोय इथे, बघूया काय मावरा कॅच झालाय समजेल आपल्याला. या साईडला बूज आहे ना तो दाबतोय आहे. काय सुरमई आहे, सुरमई आहे, सुरमई आहे, जिवंत सुरमई आहे. बघा जिवंत सुरमई लागली आहे, जिवंत जिवंत पीस आहे. सुरमई बघा, सुरमई सुरमई. बाकीचे स्टोर केल्यात आपण आतमध्ये फ्रीजमध्ये. आणि ही आता अजून एक सुरमई लागली आहे. आणि जिवंत मावरा लावतो आपण आणि पुन्हा एकदा पाण्यामध्ये सोडा. आता पुन्हा एकदा आपण लाईन चेक करत जाऊया, बघूया काय मावरा भेटतं आपल्याला. या साईडला पण आहे ना बूज दाबतोय आहे. इथे पण काहीतरी मावरा कॅच झालाय आहे. सुरमई आहे, मोठी पीस आहे, मोठा पीस आहे. अरे मार जमतेम लागला. अरे एक नंबर आहे बघा, जिवंत पीस. जबरदस्त पीस लागला आहे. मोठी सुरमई आहे, मोठी सुरमई लागली बघा. जबरदस्त पीस आहे. आणि पुन्हा एकदा ना आपण चेक करत चाललोय बघा. बघा मित्रांनो, या साईडला पण आहे ना अजून एक बूज दाबतोय, बघूया काय मावरा आलाय तो. रिवर्सला या साईडला पण बूज आहे ना दाबतोय. हे बघा मित्रांनो, खतरनाक एकदम सुरमई बघा, सुरमई जबरदस्त सुरमई बघा. किती वेळ झाला आणि मोठी साईज आहे सुरमईची. जबरदस्त पीस लागला बघा इकडे, सॉलिड पीस लागला बघा मित्रांनो. खतरनाक साईज आहे, मोठा पीस लागलाय आहे. जिवंत सुरमई एकदम खतरनाक, खतरनाक आहे बघा. सुरमई बघा, सुरमई जबरदस्त मोठा पीस लागलाय. आता आहे ना पुन्हा एकदा आपण लाईन चेक करत चाललोय आहे, बघूया पुढे आपल्याला अजून काय काय मावरा कॅच होतोय ते समजेल. या साईडला इंजिन हे हो बघा, अजून एक बूज दाबतोय मित्रांनो. हा बघा त्या साईडला अजून एक बूज दाबतोय. इकडे अजून सुरमई लागली आहे, तो तिकडे पण बूज दाबते. या साईडला बूज दाबतोय, बघूया. जवळ जवळ आहे ना तिथे एक आपल्याला कॅचिंग झाला आणि इथे जवळपास अजून एक कॅचिंग झालंय, बघूया. बघूया इकडे लाईन आली आपली आहे. आणि बघा सुरमई आहे बघा, पाण्यामध्ये दिसत असेल सुरमई आहे. जिवंत सुरमई आहे ना, त्यामुळे टाइम लागतो यायला. हे बघा, अरे वा जबरदस्त. हे बघा अजून एक सुरमई आली आहे. हे बघा पटापट आहेत ना, दोन आपल्याला पीस लागले ते सुरमई. पुन्हा एकदा आहे ना आपण लाईन बघत चाललोय आहे. या साईडला बघा अजून एक बोया दाबतोय आहे. इथे मावरा कॅच झाला आपल्याला. बघूया काय मावरा आहे समजेल आपल्याला कॅच झालेला. जास्त करून आहे ना मित्रांनो आपल्याला आज सुरमईच भेटला. त्यात सर्व सुरमई आहेत आणि फक्त एक आहे ना पोपट मासा भेटला आहे. आता बघूया आता पण आपल्याला काय कॅच झालाय तो. बघा सुरमई, सुरमई आहे, मोठा पीस आहे रे.
अरे जबरदस्त, एक नंबर मित्रांनो, खतरनाक मस्त पीस भेटला बघा, सुपर जबरदस्त पीस आहे, सॉलिड पीस आहे, एक नंबर काम बघा, जबरदस्त पीस भेटला मित्रांनो बघा. मार चालू आहे काढू मस्त पीस भेटला, सुपर पीस आहे, ते पण जबरदस्त पीस भेटलेले आहेत. आणि हे मित्रांनो या बुजाला पण नाही ना सुरमई लागली वाटते, कारण बुज आहे ना दाबतोय आहे. आणि आज बहुतेक तरी कॅचिंग आहेत ना सुरमईच झालेत आपल्याला आहेत. फक्त एक पोपट मासा झालाय ना मोहन, एक पोपट मासा आणि बाकीचे सुरमई कॅचिंग झालेत आहेत. इथे सुरमई कॅचिंग झाली आहे, बघूया आता किती मोठी आहे का बारकी आहे ते समजेल आपल्याला. अरे इकडे बघा, इकडे आतमध्ये दिसते आपल्याला सुरमई आहे, पाण्यामध्ये दिसते. आली काय? अरे जबरदस्त, ती बघा खतरनाक मस्त पीस आहे. आपण जबरदस्त पीस भेटतात ते बघा, सुरमई सुरमई मस्त आहे की सुरमई भेटला ते बघा. आणि वरती आल्यानंतर गल पण निघालाय हे बघा, सुरमई बघा कसले भेटतात, एक नंबर जबरदस्त सुरमई आहे, मोठ्या मोठ्या सुरमई. तर आता आहे ना पुन्हा एकदा आपण आहे ना हे बघा, इकडे जिवंत मासा उडवला आपण, पाण्यामध्ये फेकलाय, आणि पुन्हा एकदा आपण लाईन बघत चाललोय. बघूया पुढे अजून किती सुरमई भेटतात आपल्याला. तर मित्रांनो या पण आहे ना बुजाला आपल्याला सुरमई लागली आहे. हे बघा, ह्या समोरच्या बुजाला एक लागलेली आणि ह्या पण बुजाला सुरमई लागली वाटतं. बघूया नेमका काय येतं, कारण तिथे पण आपल्याला लागली सुरमई आणि इकडे बाजूला पण लागली आहे एक सुरमई आहे का काय बघूया आता. या साईडला आहे काय? कुठल्या साईडला आहे? या साईडला वाटतं, मागच्या साईडला आहे काय वाटतं. हाय सुरमई आहे, ही बघा, ही बघा मोठी सुरमई वाटते, मोठी आहे ना, मोठी सुरमई लागली बघूया. मोठी आहे बऱ्यापैकी आहे. अरे वा, एक नंबर खतरनाक मस्त पीस आहे बघा, मोठी सुरमई एक नंबरचा पीस आहे. सुरमई सुरमई जबरदस्त सुरमई लागतात बघा. दुसऱ्याला ना दुसऱ्या पालवणीला पण मस्त लागलेत आहेत बघा. निघेल तो पण गल आहे ना, जमतेम लागलेला, थोडक्यासाठी पीस लागलेला तो पण. वरती उडव, वरती बघ, हे बघा एक नंबर सुरमई खतरनाक जबरदस्त पीस भेटतात आहेत. आणि बघा इकडे जिवंत आहे ना मासा लावून आहे ना आपल्याला गल सोडायचा पाण्यामध्ये बघा, जिवंत मासा सोडायचा आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला लाईन बघत जायची. चला बघूया पुढे. पुन्हा एकदा आपण आहे ना लाईन चेक करत चाललोय, बघूया पुढे अजून मावरा आहे काय. हे थांब, बूज दाबते. हो हो तेव्हा इथे अजून एक बूज दाबतोय आहे. तेव्हा मित्रांनो मजा वाटते, कशा एक नंबर ना, जबरदस्त बघा, पटापट बूज दाबतात आहेत. हे तो दुसरा पण बूज दाबते पुढचा पण अजून जबरदस्त पटापट बूज लावला दाबतात आता. बघूया मस्त कॅचिंग होत चाललेत आहेत. सुरमई सुरमई बघूया आता या गालाला काय कॅचिंग झाली आपल्याला. अरे वा, मस्त मोठा पीस आहे, पण मागाशी लागून आलेला पण मोठा पीस. अरे खतरनाक जबरदस्त पीस आहे बघा, एक नंबर पीस बघा कसला, एक नंबर पीस आहे बघा, जबरदस्त साईज आहे, सॉलिड पीस आहे, मोठा ना बालू, मस्त पीस आहे, जबरदस्त पीस भेटलेत आहेत. तर चला पटापट आपल्याला सुरमई मस्त की मिळत चाललेत आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्याला गल बांधायचा आहे. आणि गल बांधून झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा आहे ना पागोली आहे ना, म्हणजे आपला तो खांदा तो बघत जायचा आपल्याला. हे मित्रांनो या साईडला पण आपल्याला बूज दाबतोय. इकडे पण आपल्याला मावरा कॅचिंग झालाय वाटतं. बघूया काय नेमका मावरा आहे, बघूया. जस्ट इकडे लाईन ओढतो आपण. इकडे मोठी सुरमई आहे.
हे का सुरमई बघा, सुरमई बघा. अरे वा, आहे बघा, अजून एक पीस भेटलाय. मस्त आहे, साईज मस्त आहे. बऱ्यापैकी साईज आहे. निघेल ना काल. हे बघा निघाला गल. जबरदस्त सुरमईचा लॉड बघा आता याला पण. आणि मगाच्या ते फ्रीज मध्ये ठेवल्यात ना ते वेगळ्या सुरमई. खतरनाक मावरा भेटला बघा. तर पुन्हा एकदा आपण लाईन बघत जाऊया आणि बघूया अजून आपल्याला किती सुरमई मिळतात ते. चला. हे बघा मित्रांनो, इकडे 2 बूज सोडून आहे ना अजून एक आपल्याला सुरमई वाटते कॅचिंग झाली आहे. आज सुरमई वाटतं कारण लवकर आपल्याला समजतो कुठला पाणी आहे तो. तर आपण आज पूर्ण आपल्याला सुरमईचा लॉट पडलाय. पूर्ण लॉटरीच लागली आपल्याला, लॉटरी. या साईडला अजून मावरा आपल्याला कॅच झालाय आहे. पटापट पटापट कॅचिंग होतात आहे. हे बघा सुरमई आहे. सुरमई बघा पाण्यात दिसत असेल तुम्हाला. अरे वा, कडक, एक नंबर. मस्त पीस भेटतात आहेत. सुरमई सुरमई जबरदस्त सुरमई भेटतात आहेत. हे बघा सुरमई बघा, सुरमई सुरमईचा लॉट पूर्ण लॉटरी जबरदस्त. पुन्हा एकदा आहे ना आपण लाईन चेक करत चाललोय. आणि या साईडला अजून एक बूज दाबतोय बघा. इकडे बूज दाबतोय, हिरवा बूज दाबतोय. इथे पण दाबतोय बघा. तो घे, तो धर, तो धर. लवकर पाठोपाठ जवळ जवळ आहे ना बूज दाबले. इकडे पटावर पटावर बूज दाबले या साईडला. बघूया या साईडला मावरा आता. पुढे पुढे इकडे ही 2 पीस आहेत बोलो. सुरमई आली वाटतं, सुरमई आहे वाटतं. मगाशी लागलेली वाटतं ना. हा ही बघा मगाशी लागलेली आहे. ही बघा जबरदस्त लॉट पडलाय. सुरमई सुरमई लॉटरी सुरमईची एक नंबर. सुरमई बघा असल्या भेटल्यात आहेत. हे 13 पीस हे आहेत आणि ते बाकीचे आपण आतमध्ये 9 पीस ठेवले ते वेगळे. पटापट पटापट सुरमई लागल्यात आहेत. चला पुढे. हा लागोपाठ 2 ना, लागोपाठ 2 लागले ते बघा. समोरच लागली ती पण आहे. बघूया आपण कॅचिंग बघूया आपल्याला काय झाले. सुरमई आहे का काय बघूया आता. हा तो बघा नाही जिवंत वाटते रे. बघा जिवंत पीस आहे बघा. सुरमई बघा धावते पूर्ण बघा. जिवंत आहे. घे लवकर लवकर घे, घे लवकर, घे लवकर घे. अरे वा, अजून एक सुरमई. सुरमई सुरमई अजून एक. आता जेवायला या. आणि बघा आता आहे ना आपल्या पूर्ण बूज आहे ना इकडे आलेला आहे. आणि आपले खांदा आहे ना तो पूर्ण संपलेला आहे. तर हे बघा मित्रांनो आपले ना खांदा पूर्ण ओढून झालाय. आणि सुरमई बघा असला लॉट पडलाय. जबरदस्त सुरमई आहे. बघा ह्या सुरमई आहेत ना मगाशी ठेवले ते 9 सुरमई आणि एक पोपड मासा. आणि बघा हे 14 सुरमई भेटल्यात आपल्याला या साईडला. म्हणजे पहिले 9 आणि आत्ताचे 14 म्हणजे एकूण 23 सुरमई आपल्याला भेटलेत आहेत. सुरमईची पूर्ण लॉटरीच लागली आहे. आणि ही आपली पालवणीची मासेमारी होती, सुरमई पालवणीची. खतरनाक मोठमोठे पीस भेटलेत बघा. तर मित्रांनो तुम्ही बघितला ती सुरमई पालवणीची व्हिडिओ. आता तुम्हाला नेक्स्ट आहे ना जेव्हा आपण खांदा ओढू ना त्याची व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट भागमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला. व्हिडिओ आवडली काय, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि भेटू अशा नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो.